ताई सुळे आज बोर तालुक्याच्या दौऱ्यावर होते आणि या दरम्यान त्यांनी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्यासोबत ताई आहेत. ताई, खरं तर एकीकडे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचं आंदोलन चालू आहे. ते मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते संपापासून मागं हटणार नाही असं म्हणतायत. तर सरकार त्यांच्यावर कुठेतरी कायदेशीर कारवाई करून त्यांना कामावर रुजू करायचं पाहतंय. आज तुम्ही त्यांच्यासाठी हळदी कुंकाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले. नाही, म्हणूनच खरं तर ज्या पद्धती अमानुषपणे या आशा आणि अंगणवाडी सेविकांवर हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार हे अन्याय करतंय आणि पूर्णपणे आम्ही या आमच्या कष्ट करणाऱ्या महिला भगिनींबरोबर उभे आहोत आणि म्हणून त्यांच्या आयुष्यात आज या सरकारमुळे जे दुःख आहे ते थोडंसं कमी करण्यासाठी आम्ही हा त्यांच्यासाठी कार्यक्रम घेतला. नक्कीच महिलांचा प्रश्न आहे म्हणून विचारतो. काल परवा अजित पवारांनी महिलांसाठी कार्यक्रम घेतला. त्यांनी म्हणलं की महिलांना पुढे आणायचं आहे. मात्र त्यांच्या या विधानानंतर कुठेतरी जेव्हा पवार साहेबांनी राजीनामा दिला होता तेव्हा ते तुम्हाला म्हणत होते सुप्रिया तू गप्प बस. त्यानंतर राणेंनी एका बाईला पाडली. ही वक्तव्य जे आहे ते चर्चेत येत आहेत. यावर काय सांगायचं? टीका होईल? नाही, मी याच्यावर म्हणजे मला ह्याच्याबद्दल काय माहिती नाही. आमदार अपत्रे म्हणजे राष्ट्रवादीची आमदार अपत्रे जहाज सुनावणी होती ती कुठेतरी पुढे ढकलली गेलेली आहे. अजित पवार गटाने पुढची तारीख मागितल्यामुळं ही पुढे ढकलली गेली. काय सांगाल याबद्दल? आम्ही तर पूर्ण तयारीने आज गेलो होतो. का ढकलली? मी तर भोरच्या दौऱ्यावर आहे, त्याच्यामुळे का ढकलली गेली याची मला माहिती नाही, पण जरूर माहिती काढून सांगेन. पण आम्ही पूर्ण तयारीने आज गेलो होतो. वन नेशन वन इलेक्शन यासाठी खरं तर मोदी आग्रह त्यांनी याचा अहवाल जो आहे तो समिती उच्च समितीला पुढच्या आठवड्यात सादर करणार आहेत. मात्र यावरून जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्र लिहित याला विरोध दर्शवला आहे की वन नेशन वन इलेक्शन नको. तुमची काय भूमिका आहे? तुमच्या पक्षाची काय भूमिका? नाही, आमची इंडिया अलायन्सची भूमिका असेल, कोणाची वैयक्तिक नाही. पण हे कसं करणार आहे हाही एक मोठा प्रश्न नाही. प्रोसेस कसं करणार आहे त्याच्यामुळे आयडिया ऐकायला ठीक आहे, पण करणार कसं? आणि महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या वतीनेच आमचा जो असेल तो सगळ्यांचा कलेक्टिव्ह एकत्रपणे घेतलेला निर्णय असेल. नक्कीच गेल्या 3 दिवसात पाहिलं तर जे विरोधात बसलेले आहेत म्हणजे ठाकरे गटाचे 3 जण आणि इकडे रोहित पवार ईडीचे कारवाई सुरू आहेत, बाकीच्या तपास यंत्रणांच्या कारवाई चालू आहेत. खरं तर काय कसं पाहतं? कारण आरोप होऊ लागले त्यानंतर हे दडपशाहीचं सरकार आहे. आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी विरोधात बोलला की तुझा आईसच करतो, म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीच करतो. तुम्ही बघताय भारतीय जनता पक्ष ज्यांच्यावर आरोप करतो काश्मीर टू कन्याकुमारी, ते त्यांच्या पक्षात गेले की वॉशिंग मशीनमधून निघतात आणि ते आरोपांचं काय होतं हे सगळ्या देशाला माहिती आहे. आणि पार्लमेंटमधल्याच एका उत्तरात केंद्र सरकारने कबुली केली आहे की 95% आरोप आईसचे म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचे हे विरोधी पक्षांवर आहेत, सत्ताधाऱ्यांवर नाही आहेत. त्याच्यामुळे दुर्दैव आहे, भारताने खूप विश्वासाच्या नात्याने या सरकारला मतदान केलं होतं. ते भ्रष्टाचार मुक्त भारत करणार होते, पण त्याचा मार्ग हा वॉशिंग मशीनच्या थ्रू होता हे कोणाला माहिती नव्हतं. रोहित पवारांना ईडीची कारवाईला सामोरं जावं लागते. यावर अजित पवारांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणले की ईडी ही स्वतंत्र केंद्रीय संस्था आहे, त्यांच्यावर कुठलाही वचक नाही. मलाही ईडीची नोटीस आली होती. मात्र जर एखाद्याने आरोपात तथ्य असेल तर त्याला अडचणींना सामोरं जावं लागेल. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं मत मांडायचा अधिकार आहे. बँकांमध्ये तरुणांना संधी दिली गेली पाहिजे असं म्हणताना बँकेच्या कार्यक्रमात एका दरम्यान अजित पवारांनी असा आरोप केला की पुन्हा एकदा त्यांनी तोच वयाचा मुद्दा काढला शरद पवारांचा. काय त्यावर सांगा? लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. शरद पवार ठराविक लोकांचाच ऐकतात. अजित पवार त्यामुळे अजित पवारांना अध्यक्ष केला आम्ही असं अजित पवार गटातील अनिल पाटील यांनी आरोप केला. मी ऐकलेलं नाही. आज खरं तर मनोज जरांगे हे शेवटी मुंबईच्या दिशेने निघालेला आहेत मराठा आरक्षणाच्या दृष्टीने. अजूनही सरकार त्यावर तोडगा काढू शकलेला नाही. तुमची काय भूमिका आहे? मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने मायबाप जनतेची फसवणूक केलेली आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकदीने लढत राहू आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री नुकतेच दावोस दौरा करून आले, त्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया केली की विरोधकांची गुंतवणूक पाहून आकडेवारी पाहून डोळे पांढरे होते. दावोस दौऱ्याला काय? दावोसला ज्या पैशाची उधळमपट्टी केली हा कष्ट करणाऱ्यांचे पैसे होते. 35 कोटी रुपये खर्च असं तुमच्याच चॅनलनी सांगितले. आणि ज्या लोकांबरोबर सही केली, एक त्यातले सज्जन जिंदाल साहेब, ते तर मुख्यमंत्र्यांच्या घरापासून 3 मिनिटावरच राहतात. आणि गौतम अडानीजी हे दर आठवड्याला महाराष्ट्रात येतात. त्याच्यामुळे सज्जन जिंदाल आणि गौतम अडानींच्या बरोबर करार करायला दावोसला 35 कोटी रुपयाची उधळमपट्टी
करण्याची काही गरज नव्हती. ते पैसे जर अंगणवाडी भगिनींना दिले असते तर त्यांच्या घरात थोडासा दिलासा आणि त्यांना आनंद झाला असता. धन्यवाद ताई. तर विविध प्रश्नांवर सुप्रिया सुळे यांनी आपलं परखड मत जे आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.